मित्र हो, आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी धडधड करणाऱ्या हृदयाच्या बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। यामध्ये खास करून आपलं हृदय निरोगी तर आहे ना, ते आजारी पडण्याच्या मार्गावर तर नाही ना, त्याला कुठला त्रास तर नाही ना, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सविस्तर सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, हल्ली हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे। अगदी तरुण वयातील लोक सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली मृत्यू पावत आहेत। त्यामुळे समाज मनामध्ये हृदयविकार बद्दल अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या हृदयाच्या बद्दल शास्त्रीय माहिती असणं, त्याच्या आरोग्याबद्दल आपण माहिती करून घेणं हे आता अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की जर ही माहिती आपल्याला ऑलरेडी असेल, अगोदरपासूनच असेल, तर आपण वेळीच सावध होऊ, सतर्क होऊ आणि हृदयविकाराचा तीव्र झटका येण्यापासून आपला स्वतःचा बचाव करू। कारण असं की जेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तेव्हा तुम्ही वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल, त्या तपासण्या कराल, अजून काही काळजी घ्याल, आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल कराल आणि तुमच्या हृदयाचं जे बिघडत चाललेलं जे आरोग्य आहे ते कुठेतरी तुम्ही थांबवू शकता, हृदयाला तंदुरुस्त, मजबूत करू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 9 अशी लक्षणं सांगणार आहे। ही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून जा की तुमचं हृदय निरोगी आहे, ते ठणठणीत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं हृदय निरोगी आहे का नाही हे घर बसल्या कळणार आहे, समजून येणार आहे। यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं चांगलं लक्षण ते म्हणजे तुमच्या नाडीचा ठोका म्हणजेच पल्स रेट नॉर्मल असणं। म्हणजे किती असणं तर तो 70 ते 100 प्रति मिनिटाला असणं, त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो। काही वेळेला आपण चालतो, खूप पळतो किंवा भीती वाटते किंवा खूप जास्त ताणतणाव येतो, टेन्शन येतं, काहीतरी आपण विचित्र बघतो, अचानक काहीतरी आपल्या समोर येतं भीती वाटण्यासारखं, तेव्हा नाडीचा ठोका वाढणं हे स्वाभाविक आहे। म्हणजे काहीतरी तुम्ही चाललात, पळलात आणि तुमच्या नाडीचा ठोका तुम्हाला वाढलेला जाणवला, लगेच तुम्हाला हृदयविकार झाला असं आहे का? नाही। नॉर्मल असताना सुद्धा, पळलेलं नसताना, चाललेलं नसताना, कुठलाही व्यायाम केलेला नसताना, शारीरिक कष्ट केलेलं नसताना, भीती, चिंता, काळजी नसताना सुद्धा जर तुमचा नाडीचा ठोका हा 100च्या वर सातत्यानं असेल, नियमितपणे असेल, सदैव असेल, तर अशा वेळी कुठेतरी गडबड असू शकते। यासोबतच 70 पेक्षा खाली 60, 50 अशा प्रकारे येत असेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगणारी इतर काही लक्षणं दिसत असतील तर अशा वेळी तुम्ही लगेच सावध होणं गरजेचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे। यासोबतच हा नाडीचा ठोका नियमित असणं हे देखील महत्त्वाचं आहे। म्हणजे काय, कधीतरी खूप जास्त दणदण करतो, मग मध्येच शांत होतो, मग परत अजून खूप मोठ्या वेगाने वाढतो, खूप कमी होतो। इरेग्युलर बीट्स ज्याला आपण म्हणतो असे नसले पाहिजेत, ते रेग्युलर असले पाहिजेत। यासोबतच व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केल्याच्या नंतर किंवा तुमची भीती निघून गेल्याच्या नंतर, ताण निघून गेल्याच्या नंतर तुमचा वाढलेला नाडीचा ठोका हा काही वेळानं नॉर्मल होणं अपेक्षित आहे। असं जर असेल, नॉर्मल होत असेल तो लागलीच काही वेळानं, तर त्यावेळी समजून जा की तुमचं हृदय एकदम चांगलं आहे, टकाटक आहे। हा नाडीचा ठोका घरच्या घरी कसा बघायचा तर तुम्ही साधं तुमच्या या अंगठ्याच्या इथल्या बाजूला 3 बोटं अशी ठेवा, तिथं तुम्हाला पल्स म्हणजेच नाडीचा ठोका जाणवेल। घड्याळ लावा, घड्याळाचा सेकंद काटा 12 वर येऊ द्या, परत 12 वर येईपर्यंत किती वेळा तुम्हाला हाताला, बोटाला हा नाडीचा ठोका असा ठणठण जाणवतो तो काउंट करा आणि तुमचा हा नाडीचा ठोका काउंट करून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। त्यानंतर दुसरं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या श्वासाचा दर नॉर्मल असणं। म्हणजे जर तुमचा श्वास दर मिनिटाला 14 ते 20 इतका असेल तर समजून जायचं की तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं आहे। आता हा कसा बघायचा तर तुम्ही सपाट पृष्ठभागावर उताना झोपा आणि तुमचं घड्याळ लावा, मगाशी सांगितल्याप्रमाणे जो सेकंद काटा आहे तो 12 वर येऊ द्या, पुन्हा 12 वर येईपर्यंत तुमचं पोट आणि छाती किती वेळा वर खाली होते याच्यावरून तुम्ही तुमच्या श्वासाचा दर मोजू शकता। हा, खूप चालल्यानंतर किंवा पळल्यानंतर, जिना चढल्याच्या नंतर, शारीरिक श्रमाचा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट जास्त केल्यानंतर तुम्हाला दम लागणं हे स्वाभाविक आहे। परंतु निवांत बसलेला असताना सुद्धा तुम्हाला जर दम लागत असेल किंवा अनपेक्षितपणे तुम्हाला दम लागत असेल, म्हणजे थोडं जरी चाललं, थोडं जरी काम केलं, एक जरी 2-4 पायऱ्या किंवा एक मजला जरी चढला तर लगेचच दम लागतो, तुम्हाला बसावं लागतं,
अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी काळजी घेण्याची गरज आहे, डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज आहे. आता ह्याच्यासाठी साधी सोपी घरगुती टेस्ट आहे, ती म्हणजे जिना चढायची टेस्ट आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, जर तुम्ही पहिला मजला व्यवस्थित चढला असेल तर एकदम बेस्ट आहे. दुसरा मजला पण तुम्ही व्यवस्थित दम न लागता चढू शकत असाल तर अजून चांगला आहे, बेस्ट आहे. तिसरा मजला सुद्धा जर तुम्ही अजून चांगला न दम लागता न थकता जर चढू शकत असाल तर तुमच्या हृदयाची कॅपॅसिटी त्यातल्या त्यात चांगली आहे. अजून चौथा पाचवा मजला सुद्धा तुम्ही कुठलाही विशेष त्रास न होता चढू शकत असाल तर अशा वेळी देखील समजून जायचं की आपल्या हृदयाची कॅपॅसिटी क्षमता ही चांगली आहे. ही जिन्याची टेस्ट देखील तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता आणि तुमच्या हृदयाची जी क्षमता आहे ती तपासू शकता. यासोबतच सपाट पृष्ठभागावरती चलत असताना जमिनीवरती तुम्ही जेव्हा वॉकिंग करता तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे इतके दिवस आपण चलत होतो, एवढा दम लागत नव्हता, आता अशात दम लागायला लागला. अशा वेळी आपल्याला तिथं आपल्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठीच तुम्हाला याची जाणीव होण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय. तिसरं महत्वाचं चांगलं लक्षण आहे, दिवसभरामध्ये जर तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये खूप जास्त चांगली एनर्जी असेल, उत्साह असेल, जोश असेल, तुम्ही लगेचच थकत नसाल, थकवा जाणवत नसेल, अशक्तपणा जाणवत नसेल तर अशा वेळी देखील समजून जायचं की तुमच्या हृदयाची कॅपॅसिटी क्षमता ही चांगली आहे. जरा जरी काम केलं, जरा जरी कष्ट केलं, थोडी जरी हालचाल केली तर लगेच तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवत असेल, लगेचच बसावं वाटत असेल, कंटाळा येत असेल, अंगामध्ये त्राण नसल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी तुमच्या हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हृदयाची पंपिंग ऍक्शनच्या माध्यमातून जे रक्त सगळ्या अवयवाला पोचवायचं आहे ऑक्सिजन युक्त ते कुठेतरी कमी पडत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकर थकवा येत आहे हे त्याच्या मागचं कारण असू शकतं. त्यामुळे अशा वेळी देखील तुम्ही सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. चौथं चांगलं लक्षण आहे, जर तुम्हाला कधीच चेस्ट पेन होत नसेल, छातीमध्ये दुखत नसेल, ते दुखणं खास करून डाव्या बाजूला नसेल, ते डाव्या खांद्याकडे येत नसेल, जबड्याकडे येत नसेल किंवा तुमच्या पाठीकडे जात नसेल, ह्या दुखण्यासोबत तुम्हाला मळमळ, उलटी, धडधड, घबराट, छातीमध्ये दडधड असं होत नसेल तर समजून जायचं की तुमच्या हृदयाची स्थिती ही चांगली आहे. परंतु छातीमध्ये दुखून ही सगळी लक्षणं जर सोबत तुम्हाला दिसत असतील अशा वेळी तुम्ही ती लक्षणं अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा बरेच लोक काय करतात की छातीमध्ये दुखायला लागलं, काहीतरी मांसपेशीचं दुखणं असेल किंवा काहीतरी पित्ताचं दुखणं असेल म्हणून अंगावर काढतात आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक येतो आणि त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असेल, कधीही तुमच्या अशा प्रकारची छाती दुखत असेल, घाम येत असेल, धडधड होत असेल, घबराट होत असेल, मळमळ उलटी होत असेल, सोबत हे दुखणं तुमच्या डाव्या खांद्याकडे, जबड्याकडे, पाठीकडे जात असेल, डावा हाताकडे पूर्ण जात असेल, बोटापर्यंत येत असेल तर अशा वेळी तुम्ही घाबरून न जाता लगेचच मला आता हार्ट अटॅक आला की काय असं नाही, तुम्ही जावा डॉक्टरांकडे. डॉक्टर तपासतील, काही ईसीजी करतील, टुडिको करतील किंवा त्यांच्या गरजेनुसार काही तपासण्या करतील आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही आता व्यवस्थित आहेत किंवा नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेऊ शकता आणि तुमचा जीव हृदयविकाराच्या पासून वाचवू शकता. पाचवं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे झोपेमध्ये कधीही जर तुम्ही घोरत नसाल किंवा कधीतरी थोडंफार घोरत असाल, जास्त त्याचा आवाज येत नसेल किंवा स्लीप ऍपनिया नावाचा आजार तुम्हाला झालेला नसेल, घोरण्यामुळे तुम्हाला मध्येच जाग येत असेल, गुदमरल्यासारखं वाटत असेल, छातीवर कोणतरी येऊन बसल्यासारखं वाटत असेल, उठाव वाटत असेल किंवा तुम्हाला झोप लागायला वेळ लागत असेल, झोपेमध्ये तुम्हाला अस्वस्थ बेचैन वाटत असेल, झोपेमध्ये अचानक घाम येत असेल किंवा एकदा झोप जागी झाल्यानंतर परत तुम्हाला जाग येत असेल तर अशा वेळी कुठेतरी तुमचं हृदय धोक्यात असण्याची शक्यता आहे. परंतु झोपेची कुठलीही तक्रार तुम्हाला नसेल किंवा स्लीप ऍपनिया किंवा घोरण्यासारखा आजार तुम्हाला तीव्र स्वरूपाचा नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही समजून जा की तुमचं हृदय चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे. याचा अर्थ एखादा व्यक्ती घोरतोय म्हणजे लगेच त्यानं घाबरून जायचं, आपल्याला हार्ट अटॅक येणार किंवा आपला जीव जाणार असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधोपचार करून याची खात्री करून याचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकता. सहावं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे तुमचा रक्तदाब नियंत्रित असणं. आता नॉर्मल रक्तदाब किती असतो तर 120/80 mmHg. आता हा पुस्तकी 120/80 mmHg रक्तदाब सगळ्यांचा असणं शक्य आहे का आजच्या काळामध्ये? अजिबात नाही. म्हणजे माझा 120/80 नाही 130 झालाय, मी लगेचच घाबरून जाणार, आता मला हार्ट अटॅक येणार, असं चूक अजिबात करायची नाही. जर तुमचा रक्तदाब, वरचा रक्तदाब सातत्यानं 130-140च्या वर जात असेल, म्हणजे तुम्ही कधीही तपासला, महिन्यांनी तपासला, 15 दिवसांनी तपासला, आठवड्यांनी तपासला, तरी वरचा बीपी तुमचा सातत्याने 140च्या वर असेल आणि खालचा बीपी म्हणजे डायस्टोलिक ब्लड
प्रेशर हे सातत्यानं 90 mmHg पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की कुठल्याही आजाराच्या बद्दल तुम्ही काळजी अजिबात करू नका. काळजी घ्यायची, आपल्याला काळजी करायची नाही. जर आजाराची काळजी कराल तर तुमचा आजार कधी कमी होणार नाही, तो वाढणार आहे. त्यामुळे जर तुमचा रक्तदाब हा 120-130 असेल वरचा तर अजिबात घाबरायची गरज नाही. खालचा देखील 80-90च्या मध्ये असेल तर अजिबात घाबरायची गरज नाही. परंतु 90च्या वर सातत्यानं राहत असेल, 140च्या वर सातत्यानं राहत असेल तर अशा वेळी मात्र समजून जायचं की काहीतरी गडबड आहे, तुमचे हृदय धोक्यात असू शकतं. कधी कधी काय होतं, आपण घाबरलेला असतो किंवा कधी कधी आपण चलत चलत डॉक्टरांकडे जातो किंवा घाबरलेल्या अवस्थेमध्ये जिना सोडून डॉक्टरांकडे जातो किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टरांची भीती वाटते. अशा वेळी देखील रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण वेगळ्या अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या दिवसाच्या वेळेला, वेगवेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यासोबत बाकीची जर लक्षणं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली असतील तर अशा वेळी काही महत्वाच्या तपासण्या त्या अनुषंगाने आपल्याला कराव्या लागतात आणि आपल्या हृदयविकाराचं निदान आपल्याला करून त्याच्यानुसार आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकतात. 7वं महत्वाचं चांगलं लक्षण आहे, जर तुमच्या तोंडाचं म्हणजेच मौखिक आरोग्य चांगलं असेल, हिरड्या तुमच्या टकाटक असतील, हिरड्यातून कधी रक्त येत नसेल, त्याच्यामधून काय पू येत नसेल, वास येत नसेल घाणेरडा, ओरल हेल्थ जर तुमची चांगली असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या हृदयाचं आरोग्य देखील चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे. कारण असा अभ्यास सांगतो की जर तुमच्या हिरड्यातून सतत रक्तस्राव होत असेल, हिरड्यांचे तुमचे आजार असतील किंवा तोंडाचे काही मौखिक आजार असतील तर अशा वेळी तुमचा रक्तदाब मध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते, हृदयावर जास्तीचा ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मौखिक आरोग्य ज्याचं चांगलं, त्यांचं हृदय चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे. 8वं चांगलं लक्षण आहे की तुम्हाला कधीच डोळ्याला अंधारी येत नाही किंवा चक्कर येत नाही, फिरल्यासारखं होत नाही. आता डोळ्याला अंधारी आली, चक्कर आली म्हणजे लगेच हार्ट अटॅक आला किंवा हृदयविकार आहे असं आहे का नाही? याची कारणं वेगवेगळी आहेत. तुम्हाला अशक्तपणा आलाय, तुम्ही जेवण केलं नाही, तुमच्या अंगामध्ये रक्त कमी आहे किंवा तुम्हाला काही मेंदूचा आजार आहे किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे, याच्यामध्ये देखील तुम्हाला चक्कर अंधारी येऊ शकते. परंतु चक्कर अंधारी सोबत इतर काही लक्षणं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली दिसत असतील तर अशा वेळी तुम्ही सावध होण्याची गरज आहे. का बरं चक्कर अंधारी येते? कारण जेव्हा तुमचं हृदय व्यवस्थित काम करत नाही तेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कुठेतरी प्रमाणापेक्षा कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला वारंवार चक्कर किंवा अंधारी येते. त्यामुळं जर असं होत नसेल तर तुमचं हृदय चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे. आणि 9वं महत्वाचं लक्षण आहे, जर तुमच्या पायावरती खास करून घोटा असेल किंवा पायाच्या वरचा भाग असेल याच्यावरती सूज येत नसेल तर समजून जा हृदय एकदम चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमचं हृदय फेल होतं किंवा व्यवस्थित ते पंपिंग करत नाही त्याच्यामध्ये आलेल्या रक्ताची आणि त्याच्यामुळे काय होतं की पायाच्या खालच्या बाजूमध्ये ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये हे रक्त साचून राहतं आणि ते त्वचेवरती जमा व्हायला लागतं त्याच्यातलं पाणी आणि त्याच्यामुळे सूज येते. तिथं बोट दाबलं तर खड्डा पडतो काही वेळेला. त्यामुळं पायावर जर सूज येत नसेल तर हृदय चांगलं आहे, लक्षात ठेवा. आता पायावर सूज आली म्हणजे लगेचच हृदयविकार आहे असं पण म्हणता येईल का? अजिबात नाही. का? कारण पायावर सूज तुम्हाला पायाला मार लागल्यानंतर येऊ शकते. तुमच्या किडनीचा काही आजार असेल तरी पण होऊ शकते. व्हेरिकोज वेन सारखा आजार असेल तरी पण होऊ शकते. तुम्ही जास्तीचा प्रवास करत असाल, बसून गाडीमध्ये कुठेतरी जास्त वेळ बैठे राहत असाल, पाय लोंबते राहत असतील तर अशा वेळी देखील सूज येऊ शकते. म्हणजे काय की पायावर सूज आली की लगेचच घाबरायचं का? अजिबात नाही. पायावरची सूज ही सातत्यानं होत असेल किंवा विनाकारण येत असेल, कुठल्याही विशेष कारणाच्या शिवाय येत असेल आणि त्याच्यासोबत इतर काही लक्षणं आता सांगितलेली दिसत असतील तर अशा वेळी तुम्हाला लवकर सावध व्हायचं आहे. आणि तुम्हाला सावध करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. प्रत्येकाचं आयुष्य हे महत्वाचं आहे, मोलाचं आहे. एकदाच मिळालेलं आयुष्य हे आपल्याला हलगर्जीपणा करून, निष्काळजीपणा करून किंवा अज्ञानामुळे जाऊ नये एवढीच हा व्हिडिओ बनवण्याच्या मागची प्रामाणिक तळमळ आहे. आणि तुमच्या सहज लक्षात आली असेल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही उपाययोजना करा. यासोबतच अजून बोनस मुद्दा जर बघायचा म्हटला तर त्याच्यामध्ये जर तुमचं वजन नियंत्रित असेल तरी देखील तुमचं हृदय चांगले असण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं, जर तुमची उंची 160 सेंटीमीटर इतकी आहे तर तुमचं वजन हे 60च्या आसपासच असलं पाहिजे तर तुमचं हृदय नॉर्मल असण्याची शक्यता आहे. आता ते 70-80 आहे, लगेचच हृदयविकार येणार म्हणून घाबरून जायचं नाही. ते वजन कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. ते काय करायचे याच्याबद्दल देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले, ते तुम्ही आवर्जून जाऊन पाहू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता. कित्येक लोकांनी आपले व्हिडिओ बघून वजन कमी केल्याचं, पोटाची ढेरी कमी केल्याचे कमेंट्स आपल्याला त्यामध्ये दिलेले आहेत. त्या सुद्धा तुम्ही आवर्जून पहा, त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या.
यासोबतच जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमच्या कमरेचा घेर हा 40 इंचापेक्षा कमी असेल किंवा 40 पर्यंत असेल तेव्हा देखील हृदय तुमचं चांगलं असण्याची शक्यता आहे. स्त्रियांच्या मध्ये कमरेचा घेर साधारण 35 इंच इतका असावा, त्याच्यापेक्षा जर जास्त वाढत असेल तर हृदयविकाराचा धोका हळूहळू वाढणार आहे. यासोबतच काही तपासण्या आहेत जसं की ECG आहे, 2D इको आहे किंवा एंजिओग्राफी आहे. हे कधी आहे? लगेचच आहे का? आता नाही. आता मी सांगितलेल्या 9 चांगल्या लक्षणांच्या पैकी काही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत नसतील तर अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या तपासण्या करायच्या आहेत. मनाने अजिबात करायच्या नाहीत, कारण अनावश्यक तपासण्या करून पैसे खर्च करण्यात अजिबात काही अर्थ नाही. बरेच रुग्ण असे बघितले की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विनाकारण तपासण्या करत बसतात, पैसा वेळ खर्च करून मनस्थिती त्यांची खराब करून घेतात. पण असं अजिबात करू नका. तर योग्य डॉक्टरांचा, तज्ञ डॉक्टरांचा वेळच्या वेळी सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्या तपासण्या करून घ्या. सोबतच रक्तातील चरबी देखील तुमच्या हृदयाच्या स्थितीबद्दल, आरोग्याबद्दल सांगत असते. जर तुमच्या रक्तामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल हे 200 मिलीग्रामच्या पर्यंत असेल तर ते नॉर्मल आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हृदय कुठेतरी धोक्यात येऊ शकतं. सोबतच LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब चरबी जी आहे ती 100 मिलीग्रामपेक्षा कमी असावी. HDL कोलेस्ट्रॉल हे 50-60 mgच्या वर असावं. ट्रायग्लिसराइडची लेवल ही साधारण 150-170च्या खालीच असावी आणि HbA1c हे साधारण 5.5 ते 6 मध्ये असावं. आणि तुमच्या उपाशी पोटीची जी साखर आहे ती साधारण 80 ते 110-120 पर्यंत आणि जेवणानंतरची जी साखर आहे ती साधारण 140 ते 160-70 पर्यंत असणं हे अपेक्षित आहे. परंतु सातत्यानं जर याच्या वर जात असेल HbA1c किंवा उपाशी पोटीची किंवा जेवल्यानंतरची साखर तर अशा वेळी देखील डायबिटीस या आजारामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता जास्त वाढते, रक्तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्यता जास्त वाढते. सगळ्यात शेवटचा मुद्दा, हृदयाचं आरोग्याचं तुम्हाला ठणठणीत ठेवायचं असेल तर नियमित तुम्ही शारीरिक हालचाल ठेवा. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा करा. आहार पूरक, पोषक, संतुलित घ्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आवर्जून घ्या. आहाराच्या वेळा, जेवणाच्या वेळा ह्या नियमित ठेवा. रात्री उशिरा जेवण करून लगेचच झोपू नका. रात्री विनाकारण जागरण करू नका. रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप घ्या. मनस्थिती चांगली ठेवा. सकारात्मक राहा. हे आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही. देवाचं नामस्मरण करा. अध्यात्माची जोड तुमच्या आयुष्याला द्या. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. यासोबतच दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट यासारख्या व्यसनांच्या पासून देखील कृपया दूर राहा. नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. या व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटली असेल, तुमच्या कामाची असेल तर कृपया विनंती असेल लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हृदयाच्या बद्दल शास्त्रोक्त माहिती कळेल. ते वेळीच सावध होतील, त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या ह्या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर कृपया आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा. नेहमीप्रमाणेच या व्हिडिओला देखील तुम्ही छान छान कमेंट करून आम्हाला कळवा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स, लाईक्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.